सर्वांना नमस्कार. कवळी कळी या स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कुबेर आणि कुसुमला मुलगा झाला आणि कुसुमला जग जिंकल्याचा आनंद झाला. बाळ झालं याहीपेक्षा जास्त आनंद तिला मुलगा झाला म्हणून झाला होता. कारण आता तिला वांझोटी म्हणून हिणवणाऱ्यांची आता तोंड बघण्यासारखी होणार होती. आणि पहिला मुलगाच झाला म्हणून तिला खूप आनंद झाला होता. कारण तिचा सासरा खूपदा कुबेरला शिव्याशाप देऊन हातावर हात घासून बोंबलून म्हणाला होता की तुझं पोट पाणी पिकणार नाही, तुला मुलगी होईल, तुझ्या घरी मुलींची रांग लागेल, हुंडा देऊन तू कंगाल होशील, तुझा वंश वाढणार नाही. आणि तेव्हा कुसुम खूप घाबरायची. खरंच त्याचे ते अपशब्द खरे ठरतील की काय? आणि ती वांजोटी राहिली तर? तिच्या सासू सासऱ्याचे शब्द खरे ठरले तर काय करायचं असं तिला वाटत होतं. ती गरोदर राहिली आणि तेव्हापासून तिच्या आईनं तिला अजिबात सासरी पाठवली नव्हती, तिला त्यांची दृष्ट लागेल म्हणून. आणि तरीही तिला रोज कोणाची ना कोणाची तरी दृष्ट लागायची आणि तिची आई रोज संध्याकाळी मीठ मोहरीने तिची दृष्ट काढायची. कारण खूप खस्ता खाऊन कुबेर आणि कुसुमच्या संसारवेलीवर हे नाजूक फूल उमलणार होतं. याआधी खूप वेळा 1 महिन्याचं 2 महिन्याचे गर्भ तिचे खाली झाले होते, म्हणून यावेळी तिची विशेष काळजी घेतली जात होती. तिच्या आईने कुबेरला सुद्धा तिच्याजवळ झोपू दिलं नव्हतं. 9 महिने बाळ होण्याच्या 2 दिवस अगोदरच त्याचा फोन आला होता आणि तो म्हणाला होता की तुझे दिवस भरले की मी येणार आहे. आपलं बाळ जन्माला आलं की मला पहिल्यांदा त्याला पाहायचं आहे. आणि कुसुम मनातच मुलगा होऊ दे म्हणून खूप देवांना नवस बोलली होती, तेही छोटे छोटे, तिला परवडतील असे. पावशेर पेढे वाहीन, 11 नारळ वाहीन, कोंबडा कापून देईन वगैरे वगैरे. तिच्या शक्तीनुसार तिने ते नवस केले होते. मग तिचे दिवस भरण्याच्या अगोदरच तिला कच्च्या कळा सुरू झाल्या आणि बाळ मोठं होतं, त्याचं डोकंही मोठं होतं, म्हणून डॉक्टरांनी तिला सिझर करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनचा खर्च खूप येणार होता. खाऊन पिऊन काबाड कष्ट करून जितके पण पै जोडून पैसे जमवले होते तितके सगळे ऑपरेशनमध्ये जाणार होते. जवळजवळ 6 महिने बचत करून ठेवलेले पैसे लागणार होते या ऑपरेशनसाठी. पण त्यावेळी तिच्या आईने कसलाही पैशाचा विचार न करता तिचं ऑपरेशन करायला सांगितलं. मग तिला भूल दिली आणि ऑपरेशनसाठी टेबलवर घेतली. तिची आई खूप काळजी करायला लागली आणि अखेर बाळ जन्माला आलं. आणि शुद्धीवर आल्या आल्या तिच्या आईनं तिला सांगितलं की मुलगा झाला आहे आणि ती समाधान पावली. म्हणजे सिझर होऊन इतकं मोठं ऑपरेशन झालं तिचं, पण त्याची वेदना तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. सगळ्या वेदना पळून गेल्या होत्या आणि त्या सगळ्या वेदनांचं सुखलहरींमध्ये रूपांतर झालं होतं. कळा घालून घालून दमलेल्या तिच्या शरीरात अचानक जीव आला होता. आता खूप बळ आलं होतं तिच्या पंखांमध्ये आणि त्या मुलासाठी खूप संसार करून ठेवायचा असं तिनं ठरवलं होतं. तिची सासू कशी तिच्या सावत्र दिरासाठी सगळं करून ठेवते. प्रत्येक नवीन भांडं खरेदी केलं की त्या भांड्यावर नाव टाकायची पूर्वी प्रथा होती. कारण शेजारी पाजारी भांडं फिरत फिरत गेलं तर ओळखता यावं आणि आपली भांडी आपल्या घरी यावीत म्हणून. आणि त्यावेळी तिची सासू मात्र त्या भांड्यावर तिच्याच मुलाचं नाव लिहित होती. कुबेरचं नाव एकाही भांड्यावर नव्हतं. आणि हे बघून कुसुमला खूप वाईट वाटत होतं. मग कुसुमनं सुद्धा ठरवलं की तीही तसंच करेल. आता प्रत्येक भांड्यावर तिच्याच बाळाचं नाव टाकणार. पण बाळ जन्माला यायच्या आधी तिनं जेवढी पण भांडी खरेदी केली होती त्या प्रत्येक भांड्यावर कुबेरचं नाव टाकलं होतं. मग आता त्यांचं घरसुद्धा बांधून तयार होत होतं. चिमणा चिमणी जसे काडी काडी जमवून त्यांचं घरटं बनवतात, तसं कुबेर आणि कुसुम पैसे जमवून
त्यांचं घरटं उभा करत होते एका चिमण्या बाळासाठी. आणि तो थोडा मोठा झाला की बाळासह नवीन घरात प्रवेश करायचा असं त्या दोघांनी ठरवलं होतं. आणि सासू सासऱ्याला मुलगा झाला हे ऐकून किती वाईट वाटेल ग आई. त्यांचं तर थोबाड बघण्यासारखं होईल ना, असं कुसुम हसून म्हणत होती. आणि तिची आई तिला म्हणत होती, जास्त बोलू नये ओल्या बाळंतणीनं, नाहीतर डोकं उठतं, तुला त्रास होईल. पण कुसुम आनंदाच्या भरात खूप बोलत होती, बडबड करायची, गप्पच बसत नव्हती. आता हळूहळू काळ सुधारत होता. त्यावेळी छोटे मोबाईल फोन आले होते आणि कुबेरकडे फोन नव्हता, पण त्याच्या मित्राकडे फोन होता. त्या फोनवरूनच कुबेर तिच्या आईच्या शेजारी असलेल्या एका फोनवर संपर्क साधायचा तिच्याशी. आता तिला बोलायला त्रास होत होता, तरी कुसुम हळूच म्हणाली, आई, यांना सांगितलं का गं तू मुलगा झाला आहे म्हणून? आई म्हणाली, अगं कसं सांगू, त्याचा नंबर नाही माझ्याकडं. कुसुम म्हणाले, अगं त्यांनी केला होता ना फोन, त्या नंबरवर परत कर ना. आई म्हणाली, अगं त्याला माहीत आहे तुझी तारीख, तो येईल की, 2 दिवसांनी येईल तो. तरीही कुसुम म्हणाली, नाही ग आई, मला आत्ताच सांगायचं आहे त्यांना. त्यांना किती आनंद होईल हे ऐकून, आणि त्यांना सांगायला उशीर नको करायला. आई म्हणाली, बरं बाई, करते, पण मला कुठं येतं हे फोन बिन. इतक्यात कुसुम म्हणाली, आई त्या पिशवीत त्यांचा नंबर आहे, तू एक काम कर, STDमध्ये जा किंवा कॉईन बॉक्सवर जा आणि कोणामार्फत तरी फोन लाव. मग आतापासून कुसुम खूप हट्ट करत होती. म्हणून तिची आई गेली आणि 5 रुपये घालवून तिने फोन केला. पण फोन त्याच्या मित्राकडे होता. मित्र म्हणाला, मामी, मी देतो तुमचा निरोप. मग दुपारी जेवणाची सुट्टी झाली आणि त्याचा मित्र कुबेरला म्हणाला, कुब्या, अरे काय कळलं का नाही तुला? कुबेर म्हणाला, कशाचं रे? त्याचा मित्र म्हणाला, अरे पेढा झालाय तुला, पेढा, मुलगा झाला आहे, तुझ्या बायकोचं सिझर झालं आहे, रात्रीच हे सगळं झालं. आणि ही बातमी कुबेरला कळली आणि त्याला खूप मोठा सुखद धक्का बसला. 4च घास खाल्ले होते फक्त त्यानं, पण ही बातमी ऐकली आणि आनंदाने त्याचं पोट भरलं. तो लगेच उठला, अर्ध्या दिवसाचं खाडं केलं आणि मुकादमला म्हणाला, मला घरी जायचं आहे, माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे, आतापर्यंत जेवढं काम केलं आहे तेवढे पैसे द्या मला, बायकोचं सिझर झालं आहे, सगळे पैसे द्यावे लागतील ना? माझ्या मामा मामीकडे इतके पैसे नसतील, मला पैसे द्या. आता त्याचा आनंद बघून त्याला पैसे दिले मुकादमनं आणि अर्ध्या दिवसाचं काम केलं, अर्ध्या दिवसाचं खाडं लागलं आणि डायरेक्ट टेस्टी नसताना सुद्धा टप्पे घेत घेत घरी निघाला. वेळ संध्याकाळची होती. एका बसमधून उतरला आणि त्याच्या गावाकडे जाणारी दुसरी बस त्याला अचानक दिसली. ती बस खूप पुढे निघाली होती आणि ती बस चुकली तर दुसरी बस त्याला मिळणार नव्हती. आणि म्हणून तो पळतच रस्ता क्रॉस करत निघाला तिथून. आणि इतक्यात भरधाव येणाऱ्या टेम्पोने कुबेरला उडवलं. आणि त्याच्या कपड्याची बॅग एका बाजूला पडली. कुबेरही उडून दुसऱ्या बाजूला पडला. धडक देणारा निघून गेला. बघ्याची गर्दी त्याच्या भोवती जमली. बेवारशासारखा, अनाथासारखा तो तिथे पडला होता. कोणीच जवळ येत नव्हतं. बराच वेळ तो याच अवस्थेत पडला होता आणि नंतर कोणीतरी त्याच्या जवळ आलं आणि कुबेरचे हललेलं शरीर त्याला दिसलं. आता इकडे अचानक पाळण्यात शांत झोपलेलं बाळ रडायला लागलं आणि कुसुमच्या काळजाचा ठोका चुकला. संध्याकाळच्या वेळी असं शांत बाळ अचानक रडायला लागलं की मनात काहूर उठतं, तसं तिचं झालं होतं. ती त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती, तरीही तो शांत बसत नव्हता. कुसुम तर बेडवर झोपलेलीच होती, पण तिची आई बाळाला इकडे तिकडे फिरवत होती, हवा घालत होती, बाहेर वाऱ्याला घेऊन जात होती त्या तान्ह्या बाळाला. पण त्या तेवढ्याशा जीवाला कशाचं रडू येत होतं हे कोणालाच कळत नव्हतं. कुसुमला मात्र खूप हुरहुर वाटत होती.
आणि ती उगीचच पुन्हा सगळ्या देवांची नावं घेत होती. आता कुबेरला कोणीतरी भल्या माणसानं हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकला. खरं तर अशा वेळी जेव्हा कोणीच ढुंकूनही बघत नाही तेव्हा मदत करणारा व्यक्ती हा देवदूतच असतो. आणि असा देवदूत कुबेरसाठी धावून आला. आपण केलेल्या पूर्व पुण्याचं ते फळ असतं. आता कुबेरच्या डोक्याला, हाताला, पायाला खूप मार लागला होता. तो बेशुद्ध होता, पण जीवाला मात्र धोका नव्हता. पण त्याचे नातेवाईक कोण आहेत हे कोणालाच कळत नव्हतं. सलग 2 दिवस तो तशाच अवस्थेत होता. त्याच्या सामानात सुद्धा काही सापडलं नाही. लहानपणापासूनच कुबेरच्या आयुष्यात खूप अपघात लिहिले होते. जन्म होताच आई गेली हाही अपघातच होता आणि तिथूनच अपघातांची मालिका सुरू झाली त्याच्या पाठीमागे. पण कोणती तरी अदृश्य शक्ती त्याच्या पाठीमागे होती कुणास ठाऊक. प्रत्येक अपघातातून तो वाचायचाच. त्याचा असा एकही अवयव शिल्लक नव्हता जिथे जखम नाही झाली. मग कुसुम म्हणाली, आई, पुन्हा एकदा यांच्या मित्राला फोन करशील का? आणि त्यांच्याशी तू बोल ना. आई आता वैतागली आणि जरा ओरडली कुसुमवर आणि म्हणाले, अगं किती नवऱ्यावर जीव लावशील? जरा बाळाकडे लक्ष दे. अशानं तुझं दूध आटून जाईल. बाळंतीणबाईनं सारखा नवरा नवरा करू नये, नाहीतर दूध येत नाही. सगळी माया नवऱ्याला लावशील तर बाळासाठी काय शिल्लक ठेवशील? अशा शब्दात आईनं तिला खडसावलं आणि ती गप्प बसली. मग 2 दिवसांनी कुबेर शुद्धीवर आला. त्याला जागेवरून हलता सुद्धा येत नव्हतं. नर्सनं त्याला विचारलं, तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात? मग कुबेरनं तिला सगळं सांगितलं आणि म्हणाला, या नंबरवर फोन लावा. असं म्हणून त्यानं बॅगेतून त्याची डायरी काढली. त्यातला नंबर जो कुसुमच्या शेजारचा होता त्यावर फोन केला आणि त्यांना सांगितलं ॲक्सिडेंटबद्दल. कुबेरनं आता त्याची बॅग चेक केली तर त्यातले पैसे कोणीतरी काढून घेतले होते. आता काय करणार? त्याची अवस्था बघून हॉस्पिटलवाल्यांनी सुद्धा त्याच्यावर दया केली आणि बिल माफ केलं. पण संकटांची मालिका संपत नव्हती आणि पाठ सोडली नव्हती. भरीसभर म्हणून बाळाला कावीळ झाली. पुन्हा त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काचेत ठेवण्याची सोय केली. पण ते हॉस्पिटल कुसुमच्या हॉस्पिटलपासून 50 किलोमीटरवर होतं आणि त्या बाळासोबत कुसुमची आई होती आणि कुसुमसोबत तिने शेजारच्या एका बाईला ठेवली होती. कुसुमचं दूध यायचं आणि ते ती रुमालावर पिळून टाकायची आणि इकडे मात्र बाळ दुधासाठी टाहो फोडायचं. बाळाच्या काळजीने आणि दूध रुमालात पिळताना कुसुम खूप रडायची. पण जास्त रडणं सुद्धा तिला शक्य नव्हतं, कारण लगेच हुंदका आला की तिचे टाके दुखायचे. तिची आई बाळाला पावडरचं दूध करून पाजायची, गाईचं दूध दुसऱ्यांकडून मागून पाजायची आणि तिथेही 7 दिवस बाळ काचेत ठेवलं. रानातला पालापाचोळा विखुरावा तसे जिकडे तिकडे सगळे विखुरलेले होते. नियतीसुद्धा कधी कधी खूप परीक्षा बघत असते. तशीच परीक्षा आता कुसुमच्या आईची देव पाहत होता. मग बाळ व्यवस्थित झालं. पुन्हा कुसुम जवळ आणलं आणि इकडे कुसुमच्या आईच्या शेजारच्याने कुसुमच्या आईला कळवलं कुबेरच्या ॲक्सिडेंटबद्दल आणि तिचं तर कंबरडंच मोडलं. किती आणि काय काय सोसायचं आणि कशा कशाचा सामना करायचा. कधी कधी तर तिला खूप राग यायचा की उगीच कुसुमचं लग्न कुबेरसोबत लावून दिलं. त्याच्यामुळे त्यांच्यावर सतत संकटं यायची. संकटं त्याच्यावर यायची खरं तर, पण त्याला फेस करावं लागायचं यांनाच. तिला एका सुनसान माळरानावर जाऊन खूप मोठ्यानं ओरडावंसं वाटलं. उगीच उगीच त्याला जावई करून घेतला असं वाटलं. खूप अपशकुनी आहे तो असं वाटलं. आता इतका सगळा त्रास झाल्यावर तिला असं वाटणारच ना. एका संकटाशी तोंड नाही दिलं तोपर्यंत दुसरं संकट तिच्यासमोर तयार असायचं. मग इतकी तर ती वैतागणारच ना. आता काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. बाळंतीण झालेली बेडवर रेस्ट घेत असलेली कुसुमला बघायचं की पुन्हा दुसरं पेशंट असलेलं कुबेरला बघायचं. पण तरीही तिनं हिंमत हरली नाही. विचार केला आणि पुन्हा कुबेरविषयीची ममता तिच्यामध्ये दाटून आली. इतक्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचला म्हणून तिने देवाचे आभार मानले आणि तिने पुन्हा स्पेशल गाडी करून कुबेरला बोलवून घेतलं.
त्याच्या जवळच्या दवाखान्यात भरती केला. कुसुम 9 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. तितके दिवस कुबेरसुद्धा हॉस्पिटलमध्ये होता. मग कुसुमला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. नाहीतर तिला हा धक्का सहन झाला नसता आणि तिची छाती करपून गेली असती आणि बाळाला दूध आलं नसतं. ज्यांना ज्यांना कुबेरबद्दल समजलं ते हळूहळू लागले कुबेरसाठी आणि त्याचे आईबाप मात्र म्हणत होते, बाळाचा पायगुण खराब आहे, जन्माला आलं आणि बापाच्या जीवावर बेतलं, असं म्हणून हसत होते. पण कुसुम मात्र सारखी आईला म्हणायची, आई यांना सांगितलंच ना मुलगा झाला, मग ते अजून का आले नाहीत बाळाला बघायला. आई तिला समजावून सांगायची की त्याला खूप काम आहे, तो लवकरच येईल. मग आता कुबेर आणि कुसुम दोघेही सोबतच घरी आले आणि तिला त्याच्या ॲक्सिडेंटबद्दल समजलं. पण तो सुखरूप आहे हे ऐकून तिला जास्त धक्का बसला नाही आणि स्वतःचं दुसरं रूप असलेलं ते गौरवर्णी गुटगुटीत बाळ पाहून कुबेर सुखावला. 9 दिवसाचं बाळ होतं, पण 4 महिन्यासारखं वाटत होतं. लोक आवर्जून त्याला बघायला यायचे आणि त्याला सतत दृष्ट व्हायची. मग आता कुबेरही कसाबसा व्यवस्थित झाला आणि कुसुमसुद्धा व्यवस्थित झाली. बाळासाठी केलेले नवस दोघेही हळूहळू फेडत होते. तिची आईसुद्धा तिने केलेले नवस फेडत होती. कुसुमच्या आईने जोडलेली नाती आणि माणसं रोज कुसुमला कुबेरला पाहायला यायची, पण तिच्या सासरकडून कोणी आलं नाही. पण आता त्यांना वाईट वाटत नव्हतं. मग आता पुन्हा कुबेर तिथूनच कामावर गेला, पुन्हा पैसे घेऊन आला आणि आता बाळ रांगायला लागलं होतं आणि त्यांनी त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला. त्यांचा आनंद कोणालाच बघवला नाही सासरी. कुबेर आता 4 दिवस यायचा आणि पुन्हा कुसुम आणि बाळासोबत राहून मुंबईला जायचा. आता कुसुम एकटी होती, घरात स्वयंपाक करत होती आणि बाळ रांगत रांगत ओट्यावर आलं आणि सासूच्या पेटलेल्या चुलीकडे निघालं आणि तिची सासू लांबून हे सगळं बघत होती, पण ती जागची हलली नाही. आता बाळ चुलीजवळ गेलं आणि त्यानं पेटलेल्या लाकडावर धपकन हात मारला. लाकूड उडालं तसं बाळाच्या कपाळावर बसलं. त्याला प्रचंड मोठा चटका बसला आणि जीवाच्या आकांतानं त्यानं टाहो फोडला. तशी कुसुम पळतच बाहेर आली.